नमस्कार. तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे कोमल किचनमध्ये. मी आज तुम्हाला मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहू. मी ते एक जोडी मेथी घेतलेली आहे. ती स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्याने. इथे मी तेल घेतलेलं आहे 2 चमचे, जिरं घेतलेलं आहे 1 चमचा, मीठ घेतलं आहे चवीपुरतं, शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. इथे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 1 टमॅटो, मिरची आणि लसणाच्या 10-12 पाकळ्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत. आणि त्यासाठी मूग डाळ घेतलेली आहे. आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण कढईमध्ये तेल तापत ठेवू. तेल चांगलं तापलेलं आहे. त्याच्यामध्ये मी जिरं घालून घेत आहे. जिरं चांगलं तडतडलं की आपण याच्यामध्ये लसणाच्या बारीक ठेचलेला लसूण घालून घेऊ. लसूण थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. लसूण भाजलेला आहे. आता याच्यामध्ये मी मिरची टाकून घेते. आता याच्यामध्ये कांदा घालून घेते. मेथीची भाजी खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आपला कांदा चांगला भाजला गेलेला आहे. आता याच्यामध्ये मी टमॅटो घालून घेते. आता मी हे 2 मिनिटांसाठी झाकून ठेवत आहे. आता आपण हे पाहून घेऊया. 2 मिनिटांनंतर टमॅटो चांगला शिजला गेलेला आहे. याच्यामध्ये आता मी ह्याच्यामध्ये मूग डाळ घालून घेत आहे. आता मूग डाळ मी ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. आता मी ह्याच्यामध्ये भाजी टाकून घेत आहे. आता मी भाजी हलवून घेत आहे, मिक्स करत आहे. इथे आपण पाहू शकता मी सगळी भाजी मिक्स करून घेतलेली आहे. तुम्हाला जर ही भाजी चिरून टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी ह्याला अशी साफ करून टाकते. आता ही आपण 2-3 मिनिटांसाठी झाकून ठेवत आहोत. आता ही भाजी मी एकदा मिक्स करून घेत आहे. ही भाजी मी आता चांगल्या प्रकारे मिक्स केली आहे. आता परत मी 5-6 मिनिटांसाठी अशी झाकून ठेवणार आहे. आपण एकदा भाजी पाहून घेऊ. तर भाजी शिजत आलेली आहे. मी याच्यामध्ये मीठ टाकून घेते. मीठ भाज्यांमध्ये लास्ट घालायचं, भाजी शिजून कमी होते. आणि शेंगदाण्याचं कूट घालून घेत आहे मी. आता मी हे मिक्स करून 2-3 मिनिटांसाठी परत झाकून ठेवत आहे. इथे आपण पाहू शकता
आपली मेथीची भाजी बनवून तयार झालेली आहे. आता मी सर्व करून घेते. इथे तुम्ही पाहू शकता आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे. ही मेथीची भाजी खायला अतिशय छान लागते. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कोमल किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.